दिसतोय बघा, रायगड हा खालून दिसत नाहीये. तुम्ही अनेक किल्ले बघा, काल जंजिरा बघताना बाहेरनं तटबंदी दिसत होती. जंजिरेला काय बोटमध्ये बसलं की आतमध्ये गेलं की अर्धा तास फिरवतात. तिथे काय सांगतो, आणि 22 एकर का किला है, ये कलाल बांगड़ी तोप है, ये मीठी पानी का बावड़ी है, और राजापुर में यहाँ से लोग निकल गए, राजापुर में सब उनका महल था बस. पण तो किल्ला मराठ्यांचा आहे मुलांना. तो किल्ला रामाकोळ्यांनी बांधला आहे, एका बेटावरती तयार केला. समुद्रातलं आरमाराचे प्रमुख होते कान्होजी आंग्रे. महाराजांच्या काळात नौदल हे महत्त्वाचं होतं बघा. महाराजांच्या या नौदलाला आज मोदी साहेबांनी राजमुद्रेचं सिंबल दिले बघा. प्रतिभ चंद्रलेखे विष्णुवर्धे वंदिता शास मुद्रा भद्राय राजेश्री. कारण शहाजी राजांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढावडी त्याचा गोरगरीब जनतेला लाभ मिळावा. म्हणजे महाराजांनी त्यावेळी सांगितलं होतं की मावळ्यांनी आपल्या देशाला धोका असेल तर समुद्रात गनिम तुमच्यावरती डायरेक्ट अटॅक करू शकत नाही. आता तुमचा जिल्हा कुठचा मला माहीत नाही, पण त्या जिल्ह्यात डायरेक्ट त्याला औरंगाबाद बोलतात. संभाजीनगर खुलताबादवरून जावं लागतं बघा. कारण तिथे औरंगजेब मेला 1707ला. 100 वर्ष होऊन गेलीत त्याला, पण त्याच्या हातून एकही कार्य घडलं नाही बघा. औरंगजेब हा बादशाह होता, बादशाह. तो अख्खा जर वेळ आली ना, एका रात्रीमध्ये जग विकत घेऊ शकत होता, पण त्याची नीतिमत्ता नीट नव्हती. लक्षात घ्या, आपण ज्या राजांचं नाव दिलं ना, ज्या तुमच्या जिल्ह्याला संभाजीनगर, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजून ते जात मराठ्याची बात चालून बने आपल्या इतिहासाची. तर शिवरायांचे पुत्र संभाजी होते ना, वाघासारखी त्यांची वागणी होती. म्हणजे लोह्यासारखं मनगट, उर्जासारखी छाती. गनिम किती अंगावरती आला ना तर त्याला कापल्याशिवाय पर्याय नाही बघ. त्याला हार पसंत नव्हती. 18 भाषेचं ज्ञान होतं शंभू राजांना, 18 भाषेचं. संभाजी राजांचा इतिहास मी सांगणारच तुम्हाला, पण आता पायथ्याला पोचलोय आपण. या गडाची हाईट इथून त्या